मी रिसेंटली गौतम अदानीवरचं आर्यन भास्कर यांचं बुक रीड करायला घेतलंय आणि त्यात एक गोष्ट जी सांगितली की व्हाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज सपोर्टिंग गौतम अदानी, किंवा त्यांना बाजूला का करू शकत नाही. ते जी इंडियाची ग्रोथ स्टोरी आहे सध्या जी आपली आहे, आणि ती आपल्याला अशी जर कंटिन्यू ठेवायची असेल तर त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर खूप गरजेचं आहे. आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर भारतात एकच माणूस आहे जो बिझनेसमॅन मोठा, जे सध्या डेव्हलप करते. दुसरे कोणतेच बिझनेसमॅन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नाही. तुम्ही अडाणी बघितलं पोर्टमध्ये, अडाणी एअरपोर्टमध्ये, अडाणी सोलार एनर्जीमध्ये, अदानी तुमचं कोल मायनिंगमध्ये, ह्या सगळ्या गोष्टीत अदानी आहेत. आणि हे जे आहे आणि स्ट्रॅटेजिकली पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण अदानीच्या जगभरात पण कोलच्या खाणीत अजून बऱ्याच असेल ते इलेक्ट्रिसिटी वगैरे प्रोव्हाइड करतात. त्यामुळे गव्हर्नमेंटला जर हे करायचं असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं असेल, तर असा बिझनेसमॅन पाहिजे अदानीसारखा, जे की ते लार्ज लेवलला करू शकतात. कारण बाकीच्या बिझनेसमॅनच्या बसचं काम ते नाही. आणि जर अदानीला बाजूला केलं तर ते काम कुणाला करावं लागणार? आणि गव्हर्नमेंटला. आणि तुम्हाला आम्हाला माहिती गव्हर्नमेंट काम कसं करतंय. 1 वर्षाचा प्रोजेक्ट असेल तर 4 वर्ष घालणार त्याच्यात. आणि तुम्ही जर बघितलं तर गौतम अदानीवर भरपूर लोक टीका वगैरे करतात, म्हणजे त्यांच्या मोस्ट ऑफ द कंपन्या प्रॉफिट मेकिंग आहेत आणि खूप इफिशियंटली काम करतात. जर गव्हर्नमेंट तेवढं इफिशियंटली काम करू शकत नाही, गव्हर्नमेंटच्या आपल्या पब्लिक सेक्टरच्या लिमिटेशन असतात, प्रायव्हेट सेक्टरच्या त्या नसतात. त्यामुळं जर भारताची हीच ग्रोथ स्टोरी कंटिन्यू ठेवायची असेल तर गौतम अदानी आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांना सपोर्ट करते, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आणि काही गोष्टी त्यांना थोडं सूट देतात. दोन्ही साईडनं दोघांना पण म्युच्युअल बेनिफिट आहे या गोष्टीत.